अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश्वरी रणधीर नाईक यांची गटनेतेपदी निवड झाली आहे। जिल्हाधिकाऱ्यांकडे गट नोंदणी करण्यासाठी सादर करण्यात आलेल्या अर्जातील नावांमध्ये त्रुटी काढण्यात आल्या होत्या। 2 वेळा त्रुटी काढल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून जिल्हा परिषदेवर टीकेचा बाण सोडला होता। त्यानंतर तिसऱ्यांदा सोमवारी गट नोंदणीसाठी राष्ट्रवादीच्या सदस्यांसह जिल्ह्यातील नेतेही दाखल झाले होते। 3 हेलपाट्यानंतर अखेर राष्ट्रवादीची गट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषदेतील गटनेतेपदी राजेश्वरी नाईक यांच्या नावाची नोंदणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली। मात्र यावेळी माजी खासदार संजय काका पाटील, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार अजितराव घोरपडे, माजी आमदार विलासराव जगताप, माजी सभापती तम्मनगोंडा रवी पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे नूतन जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य 2 वेळा गट नोंदणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते। पहिल्या वेळी नावामध्ये काही बदल असल्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगितले, त्यामुळे अर्ज बदलून आणण्याच्या सूचना केल्या होत्या। त्यामुळे गट नोंदणीशिवाय परत फिरावं लागलं होतं। गत आठवड्यात गट नोंदणीसाठी प्रयत्न सुरू होते, मात्र नोंदणी करण्यास जिल्हा प्रशासनाकडून टाळाटाळ केली गेली। जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आहे, त्यामुळे ते टाळाटाळ करत असल्याचा आरोप माजी आमदार विलासराव जगताप यांनी केला होता। या पार्श्वभूमीवर सोमवारी गटनोंदणी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांसह जिल्ह्यातील नेतेही उपस्थित राहिले। सर्वजण जिल्हाधिकाऱ्यांना भेटले, त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून गटनोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेबाबत जिल्ह्यातील नेत्यांमध्ये एकमत आहे। वरिष्ठांकडून काही निर्णय आला तर आम्ही जिल्ह्यातील सर्व नेते सामुदायिक निर्णय घेऊ, असे माजी आमदार विलासराव जगताप आणि अजितराव घोरपडे यांनी स्पष्ट केले। आम्हाला जो अध्यक्षपद देईल त्याला आम्ही जिल्हा परिषद सत्ता स्थापनेत पाठिंबा देऊ। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्हीपचा कायदा आम्हाला शिकवू नये, 40 वर्षांपासून आम्ही राजकारणात आहोत, असा इशाराही त्यांनी दिलाय। जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषदेतील गटनेतेपदी राजेश्वरी नाईक यांच्या नावाची नोंदणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली। त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। यावेळी माजी खासदार संजय पाटील, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, तम्मनगोंडा रवी पाटील आदी जण उपस्थित होते। जगताप म्हणाले, आम्ही यापूर्वीही अध्यक्षपदावर दावा केलेला आहे। जो अध्यक्षपद देईल त्याला आम्ही जिल्हा परिषद सत्ता स्थापनेत पाठिंबा देण्याबाबत आमच्यात एकमत आहे। राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी राजेश्वरी नाईक यांची निवड करण्याचं निश्चित झालं होतं, तसं ठरलं होतं। मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी तो अधिकार स्वतःकडे घेतला होता। तो काही आम्हाला पसंत पडला नाही। आमच्या परस्पर जाऊन आमचा बाजार करावा एवढी आम्ही वेडी माणसं नाही। जिल्हा परिषदेत भाजपचे किती सदस्य आहेत? सत्ता स्थापने इतके संख्याबळ भाजपकडे आहे का? भाजपचा अध्यक्ष होणार हे पालकमंत्र्यांचं स्वतःचं मत आहे। व्हीपचा कायदा आम्हाला चांगला माहिती आहे। 40 वर्ष आम्ही राजकारणात आहे। चंद्रकांत दादांनी आम्हाला सल्ला देण्याची गरज नसल्याचं त्यांनी सांगितलं। T20 विश्वचषक भारताने पटकावल्यानंतर रविवारी रात्री सांगली शहरात तरुण आईने अक्षरशः धिंगाणा घालत जल्लोष केलाय। मारुती चौकासह शहरात मध्यरात्री रंगांची उधळण करत फटाके घेऊन गल्लोगल्ली फोडत जल्लोष केलाय। यामध्ये मध्यरात्री फटाक्यांची आतिषबाजी सुरू असताना ठिणगी पडून मोपेड जळून खाक झाल्याचा प्रकार खंड भागातील भुई गल्ली येथे घडलाय। मोपेडमध्ये पेट्रोल भरत असतानाच हा प्रकार घडला। यामध्ये एक जण भाजून किरकोळ जखमी झालाय, तर दुसरीकडे मारुती चौकात टेरेसवर आग लागल्याची घटना घडली। भारताने न्यूझीलंडचा पराभव केल्यानंतर सांगलीत ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। खंड भागातील भुई गल्ली परिसरातही जोरदार फटाक्यांची आतिषबाजी झाली। फटाक्यांची माळ लावल्यानंतर सर्वत्र ठिणग्या उडत होत्या। यावेळी भुई गल्लीतील एक जण मोपेडमधील पेट्रोल संपल्यामुळे बाटलीतून पेट्रोल ओतत होता। नेमकं त्याच वेळी फटाक्यांच्या माळीची ठिणगी उडून मोपेड जवळ आली। पेट्रोलला ठिणगी लागताच भडका उडाला, त्यामुळे पेट्रोल ओतणाऱ्या व्यक्तीचा हात भाजलाय, तसेच मोपेडने देखील पेट घेतला। बघता बघता आग भडकली, यामध्ये मोपेड जळून खाक झाली। मारुती चौकात भारताच्या विजयानंतर शेकडो तरुण एकत्र जमले होते। त्यांनी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी केली। त्याचवेळी वरून फटाक्याची ठिणगी खाली आल्यानंतर एका दुकानाच्या टेरेसवर उगवलेला वाळलेला गवताला आग लागली, त्यामुळे अनेकांची पळापळ झाली। गवत पेटल्याचं समजल्यानंतर आग आटोक्यात आणली। यावेळी अग्निशामक दलाची गाडी आग विझवण्यासाठी आली असता हुल्लडबाज तरुणांनी गाडी रस्त्यात अडवून सायरन वाजवण्यासाठी चालकाला दमबाजी केल्याचा प्रकार घडलाय। पोलिसांनी मध्यस्थी करत प्रसाद देत जमावाला पांगवलं, परंतु या घटनेने सर्वांची मात्र पळापळ झाली।
महापालिकेच्या स्थायी समिती, महिला व बालकल्याण, समाज कल्याण यांसह 4 प्रभाग समित्यांच्या सभापती पदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असून इच्छुकांना बुधवारी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पक्षाची महापालिकेत युती आहे. भाजपला स्थायी समिती सभापती पदाबरोबर 5 सभापती पदे, तर राष्ट्रवादी काँग्रेसला महिला, बालकल्याण आणि प्रभाग समिती 4चे सभापतीपद मिळण्याची शक्यता आहे. या फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू आहे. महापालिकेच्या पहिल्या महासभेत स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती आणि समाज कल्याण समिती सदस्यांच्या निवडी पार पडल्या, तर प्रभाग समिती 1, 2, 3 आणि 4 या 4ही प्रभाग समित्या गठीत करण्यात आल्या. त्यानुसार आता सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झालाय. पुणे विभागीय आयुक्तांनी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सभापती पदाच्या निवडी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार निवडीचा कार्यक्रम आता जाहीर झालाय. मंगळवार 11 मार्च रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत सभापती पदासाठी इच्छुक असणाऱ्यांना अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर शुक्रवारी टप्प्याटप्प्याने समित्यांच्या सभापती पदाच्या निवडी होणार आहेत. न्यूझीलंडला अंतिम सामन्यात पराभूत करून भारतीय संघाने विश्वचषक जिंकताच सांगली व मिरज शहरात क्रिकेट प्रेमींनी रस्त्यावर एकत्र येत फटाक्यांची आतिषबाजी करत विजय साजरा केलाय. मिरज शहर त्यातील महाराणा प्रताप चौक या ठिकाणी क्रिकेटप्रेमी तरुणांनी जोरदार भारताच्या विजयाच्या घोषणा देऊन विजयाचा आनंद साजरा केला. भारताचा तिरंगा झेंडा हातात घेऊन हजारोंच्या संख्येने क्रिकेटप्रेमी जमा झाले होते. हा आनंद साजरा करताना हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चोप देऊन गर्दी पांगवली. या विजयाचा आनंद साजरा करताना तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी चोप दिल्यानंतर तरुणांची पळापळ सुरू झाली. मिरजेतील लक्ष्मी मार्केट परिसरात काही तरुण जोरदार घोषणाबाजी करत होते. या तरुणांना आनंद साजरा करत असताना संयम पाळण्याचं आवाहन वारंवार पोलिसांकडून करण्यात येत होतं. मात्र तरुणांचा हुल्लडपणा सुरूच राहिल्याने अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार करून गर्दीला पांगवले. सयाजी समूहाच्या वतीने महाराष्ट्रात अतिशय महत्त्वाचं अर्थकारण असलेल्या सांगलीत आलिशान हॉटेल सुरू आहे. या नव्या हॉटेलमुळे पश्चिम महाराष्ट्रातील व्यापारी आणि कृषी केंद्र असलेल्या सांगलीमध्ये दर्जेदार निवास व्यवस्थेची उणीव भरून निघणार आहे. सांगली मिरज रोडवरील शिव आर सिटी मॉलमध्ये उभारण्यात आलेले हे हॉटेल एफोटेल बाय सयाजी सांगली हे महाराष्ट्रातील एफोटेल ब्रँडचे 3रे हॉटेल ठरले. यापूर्वी पुणे आणि मुंबई येथे हॉटेल आहे. एफोटेल बाय सयाजी सांगली येथे एकूण 59 सुबक आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज रूम्स उपलब्ध आहेत. हे कक्ष 5 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागलेत. 15 ग्रँड रूम्स, 34 प्रीमियम ग्रँड रूम्स, 6 एक्झिक्युटिव्ह ग्रँड रूम्स, 2 ग्रँड सूट्स आणि 2 प्रीमियम सूट्स. व्यावसायिक, प्रवासी, विश्रांतीसाठी येणारे पर्यटक तसेच दीर्घकाळ मुक्काम करणाऱ्या पाहुण्यांच्या गरजा लक्षात घेऊन या खोल्यांची रचना करण्यात आली आहे. या हॉटेलमधील भोजन व्यवस्था ही देखील एक महत्त्वाचं आकर्षण ठरणार आहे. येथे 2 वेगवेगळे फूड अँड बेवरेज आउटलेट्स उपलब्ध आहेत. द क्यूब 120 आसन क्षमतेचं दिवसभर सुरू असलेलं डायनिंग रेस्टॉरंट आणि गुड ओल्ड डेज 30 पाहुण्यांसाठी आसन व्यवस्था असलेला बार आहे. या दोन्ही ठिकाणी हॉटेलमध्ये मुक्काम करणाऱ्या पाहुण्यांसह शहरातील नागरिकांनाही दर्जेदार भोजनाचा अनुभव घेता येणार आहे. ईश्वरपूरमध्ये सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या जोडप्याचा एक आदर्शवत लग्न सोहळा पार पडलाय. सूरज आणि मधुमिता या जोडप्याचा सत्यशोधक पद्धतीने आणि विवाहातील अनावश्यक खर्च टाळत लग्नासाठी वापरली जाणारी रक्कम सामाजिक संस्थांना मदत या भावनेतून साध्या पण अनेक सामाजिक संदेश देणारा लग्न सोहळा पार पडलाय. सूरज हा शिक्षण, पर्यावरण आणि लैंगिक शिक्षण या सामाजिक प्रश्नांवर काम करतो, तर मधुमिता ही वृद्धाश्रम आणि बांधकाम कामगारांच्या मुलांच्या आरोग्य आणि शिक्षणावर काम करते. या दोघांनी आपल्या विवाहातील अनावश्यक खर्च टाळत काही रक्कम सामाजिक संस्थांना दिली. ईश्वरपूरचा सूरज, उर्मिला सुनील, तर नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील मधुमिता शोभा अर्जुन या आडनाव न लावता सर्वजण समान या भावनेतून सामाजिक काम करणाऱ्या दोघांनी आपल्या विवेकनिष्ठ सहजीवनाच्या नात्यास सुरुवात केली. तोही विवेक, समता, स्वातंत्र्य, बंधुता, प्रेम, सत्य, अहिंसा, पर्यावरण या सप्तपदीच्या पावलावर चालत. दोघांची ओळख ही तशी सामाजिक काम करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून झाली. पुढे विचार जुळू लागले आणि दोघांनी लग्न करण्याचा विचार केला आणि तोही सत्यशोधक पद्धतीने. तशी दोघांच्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती ही चांगली, मात्र तरी देखील दोघांच्या कुटुंबांनी या लग्नाला आणि सत्यशोधक पद्धतीने लग्न करण्यास मंजुरी दिली. तसेच सामाजिक संस्थांना मदत हाच आमचा आहेर असं म्हणत विवाहातील अनावश्यक खर्च टाळत जवळपास 2 लाख रुपये सामाजिक संस्थांना मदत म्हणून दिली आहे.
आखाती देशासह जगभरात सांगली जिल्ह्यातून डाळिंब निर्यात मोठ्या प्रमाणात होते, पण यंदा ऐन हंगामात आखाती देशात युद्ध सुरू झाल्यामुळे डाळिंब निर्यात पूर्णपणे थांबली आहे. पनवेल उरण परिसरातील JNPT बंदरावर डाळिंबाचे 150 ते 200 कंटेनर्स निर्यातीच्या प्रतीक्षेत थांबले आहेत. त्यामुळे आता सांगलीसह महाराष्ट्रातील सोलापूर, नाशिक या जिल्ह्यातील डाळिंबे देखील निर्यात न झाल्यामुळे स्थानिक बाजारपेठेत परत आली आहे. त्यामुळे डाळिंबाचा 250 ते 300 रुपये प्रति किलो असणारा दर आता 150 रुपयांपर्यंत घसरला आहे. स्थानिक बाजारात या निर्यातक्षम डाळिंबांची आवक वाढल्याने दर गडगडले आहेत. परिणामी शेतकरी आणि डाळिंब व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरले. या नुकसानीबद्दल शेतकऱ्यांना सरकारने भरपाई दाखल आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. शिवरात्रीनंतर दिवसागणिक उन्हाची तीव्रता वाढत असून जिल्हा परिषदेच्या शाळा सोमवारपासून सकाळच्या सत्रात सुरू करण्यात आल्या. उन्हाची तीव्रता दुपारी वाढत असल्याने सायंकाळपर्यंत रस्त्यांवरची वाहनांची वर्दळ कमी होत असून उष्माघाताचे रुग्ण आल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात कक्ष सुरू करण्यात आलेत. शिवरात्रीनंतर सांगलीसह जिल्ह्यात उष्मा वाढत आहे. दिवसाचं तापमान 37 अंशांपर्यंत पोहोचू लागल्याने तीव्रता अधिक जाणवत आहे. सकाळी 8 वाजल्यापासूनच उन्हाची तीव्रता अधिक भासत असल्याने याचा दैनंदिन कामावर परिणाम होऊ लागलाय. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 1682 प्राथमिक शाळांतील शालेय कामकाज सकाळच्या सत्रात आजपासून सुरू करण्यात आलं असल्याची माहिती शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी दिली आहे. सकाळी 7 ते पावणे 12 वाजेपर्यंत शैक्षणिक सत्र सुरू राहणार आहे. पुढील महिन्यात वार्षिक परीक्षेचं कामकाज आटोपून 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केल्यानंतर 2 मे पासून शाळांना उन्हाळी सुट्टी राहणार आहे. पुढील शैक्षणिक सत्र 16 जून पासून सुरू होणार आहे.